नमस्कार मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर आरोग्य सेविका ग्रामसेवक पद भरतीसाठी मित्रांनो महत्त्वाचे गणित आपण या ठिकाणी पाहत आहोत। शेकडेवारी भाग 4। त्याच्यानंतर मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे आणि तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर विशेष करून पोलीस भरतीसाठी ही बॅच अतिशय उपयुक्त असणार आहे। पहा, शेकडेवारी भाग 4। यापूर्वी शेकडेवारीचे आपले 3 भाग झाले, ते भाग पाहून घ्या। आणि आपल्या रेकॉर्डेड बॅचमधला व्हिडिओ क्रमांक 28 आपण पाहत आहोत। व्हिडिओ क्रमांक 29 यापूर्वी 28च्या अगोदर आपण 27 भाग पाहिले, ते सुद्धा भाग पाहून घ्या। 27 व्हिडिओ आपले रेकॉर्डेड ऑलरेडी आहेत, हा 28व्या क्रमांकाचा भाग आहे। तर मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट। जेवढा तुमचा सराव जास्त तेवढं तुम्ही या विषयामध्ये परफेक्ट असणार आहे। गणित आणि बुद्धिमत्ता हा या ठिकाणी सरावचा विषय असणार आहे। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। भाग 4 शेकडेवारी भाग 4 आणि व्हिडिओ क्रमांक 28 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, मागच्या भाग 3मध्ये आपण पाहिलं होतं शेवटचं गणित भाग 3चं। पहा, एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पादनामध्ये शेकडा किती फरक पडला। आता हे गणित तुम्हाला सोडवायचं। हे गणित जर तुम्हाला जमत नसेल तर मागचा 27व्या क्रमांकाचा या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि शेकडेवारीचा भाग 3 आपल्याला पाहायचा आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला हे गणित येत असेल तर आता शेकडेवारीचा भाग 4 आपण स्टार्ट करूयात। पहा, शेकडेवारीचा भाग 4 टाईप क्रमांक 5 या ठिकाणी पहिलं गणित दिलेले। पहा, एका परीक्षेमध्ये 40% विद्यार्थी इंग्रजीत या ठिकाणी नापास झाले, 20% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले आणि 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले। तर या परीक्षेत दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी पास झाले। आता या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। पहा, काय दिलेले, एका परीक्षेमध्ये 40% विद्यार्थी नापास झाले, हा शब्द लक्षात ठेवा, नापास झाले। त्याच्यानंतर 20% विद्यार्थी विज्ञान या विषयामध्ये नापास झाले आणि 10% विद्यार्थी आणि 10% विद्यार्थी पहा दोन्ही विषयामध्ये काय झाले, नापास झाले। या ठिकाणी पहा नापास आणि नापास दिले, म्हणजे येणारं उत्तर असणार आहे ते मित्रांनो असणार आहे आपलं नापास। हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवा, कारण की सर्व विद्यार्थी या ठिकाणी नापास होत आहेत, त्यामुळे येणारं उत्तर काय असलं आपल्या नापासचं असणार आहे। मग आता या ठिकाणी करायचं काय, तर पहा, एका परीक्षेमध्ये 40% विद्यार्थी इंग्रजीमध्ये काय झाले, नापास झाले, म्हणजे 40% विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झाले। त्याच्यानंतर 20% विद्यार्थी विज्ञान या विषयामध्ये नापास झाले आणि राहिलेले जे काही 10% विद्यार्थी आहेत मित्रांनो, हे 10% विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये नापास झाले। हे 10% विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये नापास झाले, याचा अर्थ काही विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झाले, काही विद्यार्थी विज्ञानामध्ये नापास झाले। म्हणजेच याचा अर्थ हे 40 आणि 20 मधून आपल्याला या ठिकाणी 10 मायनस करावे लागतील, कारण की हे विद्यार्थी पहा 10% नापास झाले, नापास कशामध्ये झाले, इंग्रजीमध्ये, 10% 20% विद्यार्थी विज्ञानामध्ये नापास झाले आणि 10% विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये सुद्धा नापास आहेत। म्हणून या 40% मधून आणि 20% मधून आपल्याला 10 मायनस करावे लागेल। आता 10 मायनस जर केल्याच्या नंतर सर्व विद्यार्थी नापास असणार, म्हणजे आपलं जे काही उत्तर असणार ते नापासचं असणार आहे। परंतु आपल्याला गणितामध्ये काय विचारले, पास विद्यार्थी किती झाले। मग सर्वप्रथम आपण नापास विद्यार्थी काढूयात। आता नापास विद्यार्थी काढल्याच्या नंतर 40 आणि 20 किती झाले मित्रांनो, 60 मायनस 10 जर केलं तर येते मित्रांनो 50, म्हणजे 50% विद्यार्थी नापास झाले। आता 50% विद्यार्थी नापास झाले म्हणजे एकूण 100% विद्यार्थी असणार, त्यापैकी 50% नापास झाले, याचा अर्थ 50% पास झाले। म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो या गणितामध्ये काय आलं, 50% विद्यार्थी नापास झाले आणि 50% विद्यार्थी पास झालेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला विद्यार्थी नापास दिले जातील त्यावेळेस तुम्हाला येणारं उत्तर हे नापासमध्ये असतं, ज्यावेळेस विद्यार्थी पास दिले जातील त्यावेळेस उत्तर हे जे काही उत्तर असतं ते पासमध्ये येत असतं। तशा स्वरूपाचं गणितसुद्धा आपण पुढं पाहूयात। इथपर्यंत ही कन्सेप्ट तुमची क्लिअर लक्षात ठेवा। ज्यावेळेस विद्यार्थी नापास असतात त्यावेळेस येणारं उत्तर हे नेहमी नापासचं असतं, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा, आता एका परीक्षेत 35% विद्यार्थी इतिहासात अनुत्तीर्ण झाले। आता इतिहासामध्ये अनुत्तीर्ण झाले म्हणजे काय, नापास झाले। अनुत्तीर्ण या शब्दाचा काय अर्थ, नापास झाले। त्याच्यानंतर 25% विद्यार्थी गणित या विषयामध्ये अनुत्तीर्ण झाले, गणित या विषयामध्ये अनुत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले। त्याच्यानंतर दोन्ही विषयामध्ये 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी नापास आहेत। ज्यावेळेस विद्यार्थी नापास असतात त्यावेळेस येणारं उत्तर या ठिकाणी नापास असतं। मग आपल्याला विचारलं काय, या परीक्षेमध्ये किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजे पास झाले। आता सर्वप्रथम आपल्याला नापासचे विद्यार्थी काढायचे। सर्वप्रथम पहा, या ठिकाणी 35% विद्यार्थी नापास झाले म्हणजे अनुत्तीर्ण झाले, प्लस त्याच्यानंतर पहा इतिहासामध्ये काय 35% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले। त्याच्यानंतर 25% विद्यार्थी गणित या विषयामध्ये अनुत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले 25%। आणि या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, दोन्ही विषयामध्ये 15% विद्यार्थी नापास झाले। या दोन्ही विषयामध्ये गणित आणि इतिहास या दोन्ही सुद्धा विषयामध्ये 15% विद्यार्थी नापास झाले। मग काय करायचं, या ठिकाणी बेरीज करायची। सर्वप्रथम पहा 35 मध्ये जर हे 5 जर टाकले तर झाले 40 आणि 20 झाले मित्रांनो 60, 60 मायनस 15 जर केलं तर ते येते मित्रांनो 45, म्हणजे 45% विद्यार्थी काय झाले मित्रांनो नापास झाले।
हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. 45% विद्यार्थी नापास झाले. मग 45% विद्यार्थी जर नापास झाले असतील तर आपल्याला विचारलं काय मित्रांनो, किती टक्के विद्यार्थी पास झाले म्हणजे उत्तीर्ण झाले. मग 45% विद्यार्थी जर नापास झाले असतील तर उत्तीर्ण असणारे विद्यार्थी असणार 55%. आता का 55% असणार, तर कधीसुद्धा या ठिकाणी 100%मधून 100% विद्यार्थ्यांपैकी 45% विद्यार्थी काय झाले, उत्तीर्ण झाले. मग 100मधून जर आपण 45 जर काढला तर पहा या ठिकाणी आता 10 मधला एक हातचा इथं घेतला, इथं झाले मित्रांनो 10 मधून 5 गेला राहिला 5. त्याच्यानंतर या ठिकाणी 10 मधला एक इथं घेतला म्हणजे इथं झाले 9. 9 मधून 4 गेल्याच्या नंतर राहिला 5 म्हणजे 55% विद्यार्थी काय झाले मित्रांनो, पास झाले. म्हणजे एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी इतिहासात अनुत्तीर्ण झाले, 25% विद्यार्थी गणित या विषयामध्ये अनुत्तीर्ण झाले आणि दोन्ही या ठिकाणी काय झाले आणि दोन्ही विषयामध्ये 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर या परीक्षेमध्ये किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर या परीक्षेमध्ये 55% या ठिकाणी विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे 45% नापास झाले आणि 55% पास झालेले आहेत. तर आय होप ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली असेल. सराव करणं खूप गरजेचं असणार आहे. पुढचं गणित पहा. आता एका परीक्षेमध्ये विज्ञान विषयामध्ये 75% विद्यार्थी पास झाले व 70% विद्यार्थी इंग्रजी या विषयामध्ये पास झाले आणि दोन्ही विषयामध्ये 65% विद्यार्थी पास झाले. तर त्यापैकी किती टक्के विद्यार्थी नापास झाले. आता या ठिकाणी पास विद्यार्थी दिलेले आहेत. ठीक आहे. पहिल्या 2 गणितामध्ये आपल्याला काय दिलं होतं, विद्यार्थी नापास दिले होते. काय दिले होते, विद्यार्थी नापास दिले होते. या गणितामध्ये आपल्याला काय दिले, विद्यार्थी पास आहेत. पास आहेत याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी येणारं उत्तर 5चं असणार आहे. आणि आपल्याला विचारलं काय, नापास विद्यार्थी किती. आपण गडबडीमध्ये जे उत्तर येईल ते ऑप्शन मारतो, पण या ठिकाणी आपल्याला विचारलेलं वेगळंच असतं आणि उत्तर वेगळं येतं. म्हणजे आपलं हातचा मार्क या ठिकाणी जाऊ शकतो. लक्षात ठेवा. म्हणजे काय करायचं, एका परीक्षेमध्ये विज्ञान विषयामध्ये 75% विद्यार्थी काय झाले, पास झाले. 75% विद्यार्थी पास झाले. त्याच्यानंतर पहा 70% विद्यार्थी इंग्रजी या विषयामध्ये पास झाले. 70% विद्यार्थी इंग्रजी या विषयामध्ये पास झाले आणि दोन्ही विषयामध्ये 65% विद्यार्थी पास झाले. म्हणून या 65 या ठिकाणी मायनस करायचे. आता येणारं उत्तर काय असणार मित्रांनो, आपलं 5चं असणार आहे. ठीक आहे, 5चं असणार आहे. मग आपल्याला नापास विद्यार्थी काढायचे. म्हणून या ठिकाणी आपण याची बेरीज करूयात. 5 70 आणि 70 किती होतात मित्रांनो, 140 140 आणि 5 145. 145 मायनस या ठिकाणी 65 करूया. आता काय येणार मित्रांनो, आपले 5 विद्यार्थ्याचं उत्तर या ठिकाणी येणार आहे. 5 मधून 5 गेला राहिला 0. 14 मधून 6 गेल्याच्या नंतर किती राहतो मित्रांनो, 14 मधून जर 6 गेले तर राहता मित्रांनो या ठिकाणी 8. बरोबर आहे, 8च राहतात ना. तर 14 मधून 6 गेला राहिला 8 म्हणजे 80% विद्यार्थी काय झाले मित्रांनो, पास झाले. 80% विद्यार्थी पास झाले. आपल्याला विचारले काय मात्र, नापास किती टक्के विद्यार्थी नापास झाले असं विचारलेले. म्हणून काय करायचं मित्रांनो, एकूण विद्यार्थी किती असणार, 100 असणार. 100% विद्यार्थी असणार. त्यापैकी 80% पास झाले. 80% पास झाले म्हणजेच नापास किती झाले, तर 20% नापास झाले. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी, 20% विद्यार्थी नापास झाले. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पास विचारले की नापास विचारले, आपलं उत्तर पास आलं की नापास आलं हे कळणं खूप गरजेचं आहे. अन्यथा मित्रांनो तुमचं सर्व उत्तर येऊन या ठिकाणी पास आणि नापास यामध्ये गोंधळ झाला तर आपला मार्क या ठिकाणी जाऊ शकतो. हे तुम्हाला काळजीपूर्वक आणि अतिशय केअरफुली या ठिकाणी गणित सोडत असताना लक्षात ठेवायचे. पास झाले की नापास झाले, उत्तर पासचं आलं की नापास आलं. गणितामध्ये पास विचारलं की नापास विचारलं, मग आपलं उत्तर काय आणि गणितामध्ये उत्तर विचारलं काय हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. अन्यथा आपल्या या ठिकाणी मार्क जाऊ शकतो. आता या ठिकाणी पहा पुढचा भाग या ठिकाणी आपण पाहूयात. पुढचा भाग पाहत असताना मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, भाग 6 पाहायला होता. आता आपल्याला या ठिकाणी पहा भाग 6 पाहायचा आहे. म्हणजे या ठिकाणी टाईप क्रमांक 6 पाहायचा आहे. भाग आपला 4थाच या ठिकाणी स्टार्ट आहे. पहा तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. एका परीक्षेमध्ये 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि दोन्ही विषयामध्ये 25% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. आता पहा पहिल्यांदा काय दिले, उत्तीर्ण झाले म्हणजे 2 विद्यार्थी पास दिलेले. पहा एका परीक्षेमध्ये 70% विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले, 65% विद्यार्थी गणितामध्ये उत्तीर्ण झाले आणि दोन्ही विषयामध्ये 25% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो, लक्षात ठेवायचे. आता जर 3000 विद्यार्थी दोन्हीनुसार उत्तीर्ण झाले असतील तर या ठिकाणी एकूण विद्यार्थी किती, अशा स्वरूपाचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी थोडंसं केअरफुली या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, सर्वप्रथम पहा एका परीक्षेमध्ये 70% विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले, 70% विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले. त्याच्यानंतर पहा 65% विद्यार्थी गणितामध्ये उत्तीर्ण झाले म्हणजे 65% विद्यार्थी पास झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय विचार, दोन्ही विषयामध्ये 75%, दोन्ही विषयामध्ये पहा या ठिकाणी
दोन्ही विषयामध्ये या ठिकाणी काय विचारलं, दोन्ही विषयामध्ये 25% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. म्हणजे पहिल्यांदा पहा उत्तीर्ण, नंतर सुद्धा उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण दिले. म्हणजेच आता आपल्याला या ठिकाणी उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण दिलं म्हणजे आपल्याला 25% जर अनुत्तीर्ण झाले असतील तर उत्तीर्ण किती असणार, उत्तीर्ण असणार मित्रांनो 75%. हे तुम्हाला कळणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे 100%मधून 25 गेले राहिले 75. आता याची करा बेरीज. या ठिकाणी पहा 70 आणि 65 जर केले तर 5 0 आणि 5 झाला 5, 6 6 12, 12 आणि 1 झाला मित्रांनो 13. आता याच्यामधून जर आपण 75 मायनस जर केले तर आता आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे मित्रांनो, 5 विद्यार्थी मिळणार आहे. ठीक आहे, 5 विद्यार्थी मिळाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं पहा, 35मधून 135 मायनस 75 करायचं आहे. या ठिकाणी पहा 5मधून 5 गेला राहिला 0, त्याच्यानंतर 13मधून 7 गेल्याच्यानंतर राहिला मित्रांनो पहा 6 राहिला. किती राहिला मित्रांनो, 6 राहिला. म्हणजेच या ठिकाणी पास झालेले विद्यार्थी किती आहेत मित्रांनो, या ठिकाणी आहेत 60%. 60% विद्यार्थी काय झाले मित्रांनो, पास झाले. 60% विद्यार्थी पास झाले. परंतु गणितामध्ये काय दिले पहा, जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयानुसार जर उत्तीर्ण झाले असतील म्हणजेच 60% बरोबर 3000. आता आपलं उत्तर काय आलं, या ठिकाणी 60 आलं. इथपर्यंत तुमचं समजलं असेल. किती आलं मित्रांनो, 60 आलं. म्हणजेच 60% बरोबर 3000. 60% बरोबर 3000. तर 100% बरोबर किती, मग 100% बरोबर या ठिकाणी किती, याचा करायचा तिरपा गुणाकार करायचा. म्हणजे हे 100चा गुणाकार करायचा 3000 सोबत आणि ह्या 60चा या ठिकाणी भागाकारामध्ये जातील 60. म्हणजे 60चा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत करायचा म्हणजे ते भागाकारामध्ये गेले. म्हणून हा 0 कटला, 6 1 6, 6 5 30 आणि हा 0 जशास तसा आणि 50 गुणिले 100 जर केलं तर येते मित्रांनो या ठिकाणी पहा 50 1 50 आणि हे 2 0 जशास तसे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 5000 विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते. म्हणजे एका परीक्षेमध्ये 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाली, 65% विद्यार्थी गणित विषयामध्ये उत्तीर्ण झाले आणि दोन्ही विषयामध्ये 25% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये जर उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेमध्ये एकूण किती विद्यार्थी बसले होते, तर त्या परीक्षेमध्ये एकूण 5000 विद्यार्थी बसलेले होते. तर आशा करतो हे गणितसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. परतसुद्धा या ठिकाणी तुम्ही किती वेळा या ठिकाणी व्हिडिओ पाहू शकता. पुढचं गणित पहा. आता एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. तर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर त्या गावची लोकसंख्या किती. हे सुद्धा गणित अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, खूप वेळेस विचारलेलं आहे. आता पहा एका गावात मराठी जाणणारे किती आहेत मित्रांनो, 82% लोक मराठी जाणतात. त्याच्यानंतर 76% लोक या ठिकाणी दोन्ही भाषा जाणतात. 76% लोक काय करतात, दोन्ही भाषा जाणतात. त्याच्यानंतर नाही 76% लोक काय करतात मित्रांनो, 76% लोक हिंदी भाषा या ठिकाणी जाणतात. आणि दोन्ही भाषा जाणणारे लोक किती आहेत मित्रांनो, 2244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे, आता दोन्ही भाषा न जाणारे, आता या ठिकाणी हे जाणणारे आहेत म्हणजे 82% सुद्धा यांना भाषा येते आणि परत 76% लोकांना हिंदी भाषा येते. आणि या ठिकाणी काय म्हणते पहा, आता दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक आहेत. म्हणजे हे जाणणारे मात्र हे अजाणणारे आहेत. म्हणून या ठिकाणी 8%मध्ये न जाणणारे जर असतील तर जाणणारे किती आहेत मित्रांनो, 92% जाणणारे आहेत. म्हणजेच 92% आहेत या ठिकाणी जाणणारे. तर मग आता आपलं जे उत्तर येणार आहे ते जाणणारे म्हणजे तर दोन्ही भाषा येणारे लोक येणार आहेत. मग 82% आणि 76% किती झाले, तर पहा या ठिकाणी 6 आणि 2 झाले मित्रांनो 8, 7 1 7 14, 14 आणि 1 झाले 15 म्हणजे 158 झाले. आता 158मधून आपल्याला 92 मायनस करायचे. आता 158मधून जर 92 जर गेले तर किती राहणार मित्रांनो पहा, 8मधून 2 गेला किती राहिला, 8मधून 2 गेला 6 राहिला. परत 15मधून 9 गेल्याच्या नंतर 6 राहिला. म्हणजे 66% लोक काय करतात, ह्या दोन्ही भाषा जाणतात. मात्र या ठिकाणी गणितामध्ये काय दिलं, दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. म्हणजेच 66% बरोबर 2244 असेल तर 100% बरोबर किती, 100% बरोबर किती. आता या ठिकाणी आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे. म्हणजे 2244 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये 66. आता काय करायचं, 11ने भाग देऊयात. 11 1 11, 11 सख्खी 66. परत 11 1 11, 11 2 22 आणि या ठिकाणी 44ला भाग द्यायचा असेल त्या ठिकाणी 0 द्यावा लागेल. परत 11 चौक 44. म्हणजेच मित्रांनो वरी आला 204 गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये आला 6. 6 आपण या ठिकाणी 204ला भाग देऊयात. पहा 6 1 6, साइन 2 12, साइन त्रिक 18. साइन त्रिक 18 झाल्याच्या नंतर या ठिकाणी
20मधून 18 गेला, राहिला मित्रांनो 2, म्हणजे झाला या ठिकाणी 24, परत साईन चौक 24, साईन चौक 24, म्हणजे 34 गुणाकारामध्ये जर 100 जर केलं तर येते मित्रांनो या ठिकाणी 3400. किती येते मित्रांनो या ठिकाणी 3400. म्हणजेच एका गावात मराठी जाणारे 82%, हिंदी जाणारे 76% लोक असतील, दोन्ही भाषा जाणणारे जर 2244 लोक असतील, जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील, तर त्या गावात दोन्ही भाषा जाणणारे लोक किती, तर दोन्ही भाषा म्हणजे त्या गावाची लोकसंख्या किती, तर त्या गावाची लोकसंख्या मित्रांनो 3400. त्या गावाची लोकसंख्या 3400 एवढी त्या गावाची लोकसंख्या असणार आहे. तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. पुढचं गणित आता या ठिकाणी आपण पाहूयात. पुढचं गणित पहा मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, रामूला एका परीक्षेत 30% गुण मिळवून 36 गुणांनी नापास झाला, तर विजू त्याच परीक्षेमध्ये 36% गुण मिळवून पास होण्यासाठी आवश्यक गुणापेक्षा 12 गुणांनी जास्त मिळतो 12 गुण जास्त मिळवतो, तर ती परीक्षा एकूण किती गुणाची होती व पास होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत, अशा स्वरूपाचं गणित आपल्याला या ठिकाणी विचारले. मित्रांनो हे गणित थोडंसं हाय लेवलचं आहे, थोडंसं लक्ष द्या. आता या ठिकाणी काय विचारले पहा, रामूला एका परीक्षेमध्ये 30% गुण मिळाले. किती 30% गुण मिळाले, मात्र 30% गुण मिळून तो 36 गुणांनी काय झाला, नापास झाला. 36 गुणांनी नापास झाला. आणि विजू नावाचा विद्यार्थी काय झाला पहा, परीक्षेमध्ये त्याला 36% गुण मिळाले. किती 36% गुण मिळाले, मात्र तो पास होण्यासाठी आवश्यक गुणापेक्षा 12 गुण जास्त मिळाले. म्हणजे पास होण्यासाठी जर ज्यावेळेस त्याला 30% गुण मिळाले त्यावेळेस 36 गुणांनी नापास झाला. दुसरा विद्यार्थी ज्याला 36% गुण मिळाले, मात्र आवश्यक गुणापेक्षा 12% गुण त्याला जास्त मिळालेले आहेत, तर परीक्षा एकूण किती गुणाची होती आणि पास होण्यासाठी किती गुण लागतात असं आपल्याला विचारले. आता करायचं काय, ज्यावेळेस तुम्हाला एक विद्यार्थी पास आणि एक विद्यार्थी नापास असतो त्यावेळेस काय करायचं असतं, तर त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, नेहमी काय करायचं मित्रांनो, हे जी काही तुम्हाला गुण दिलेले असतात या गुणाची बेरीज करायची. म्हणजेच रामूला एका परीक्षेमध्ये 30% गुण मिळाले, मात्र तो 36 गुणांनी नापास झाला, म्हणून 36 लिहून घ्या. 36 गुणांनी नापास झाला. विजूला 66% गुण मिळाले, त्याला 12% गुण जास्त मिळाले. म्हणजेच गुणाची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. गुणाकाराची बेरीज केल्याच्या नंतर गुणाकारामध्ये काय करायचे, 100 करायचे. आणि आता छेदामध्ये काय करायचे मित्रांनो, या टक्केवारीची वजाबाकी करायची. टक्केवारीची वजाबाकी करायची म्हणजे 36मधून 30 जर काढला तर येते मित्रांनो या ठिकाणी 6. आता काय करायचं, या ठिकाणी आपल्याला सोडून घ्यायचं आहे. सोडून घ्यायचं म्हणजे 36 आणि 12 झाले 48. 48 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये मित्रांनो 6, तर 6 1 6, 6 8 48, 6 1 6 6 6 36, 6 7 42, 6 आणि 48, म्हणजेच 800 गुणाची परीक्षा होती. किती 800 गुणाची परीक्षा होती. आता ही परीक्षा किती गुणाची होती आपल्याला काय विचारलं, परीक्षा किती गुणाची होती, 800 गुणाची होती. मग आता पास होण्यासाठी किती गुण आवश्यक लागतात हे आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं. इथपर्यंत कळालं तुम्हाला. काय करायचे, एक विद्यार्थी पास एक विद्यार्थी नापास असेल तर नेहमी काय करायचे, त्यांना जे काही गुण असतात या गुणाची सर्वप्रथम बेरीज करायची. गुणाची आपण बेरीज केली. गुणाची बेरीज केल्याच्या नंतर त्याला 100 न गुणायचं. 100 न गुणल्याच्या नंतर टक्केवारीची काय करायची, वजाबाकी करायची. टक्केवारीची वजाबाकी छेदामध्ये घ्यायची आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आपले आले 800 गुण. आता 800 गुण आल्याच्या नंतर करायचं काय, आता पास होण्यासाठी आपल्याला किती गुण आवश्यक आहेत असं विचारलं. आता परीक्षा आहे मित्रांनो 800 गुणाची. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, 30% गुण मिळालेत. रामूला 30% गुण मिळालेत. टक्के म्हणजे 100. मात्र तो किती गुणांनी नापास झाला मित्रांनो, 36 गुणांनी नापास झाला. म्हणजेच रामूला 30% गुण मिळून अजून त्याला 36 गुण पाहिजे होते. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 36 प्लस करावे लागते. आता 36 प्लस केल्याच्या नंतर हा 2 शून्य कटला, हा 2 शून्य कटला. 8 त्रिक झाला मित्रांनो 24, म्हणजे 240. 240 प्लस मित्रांनो 36, म्हणजे रामूला किती 240 गुण मिळाले आणि अजून त्याला 36 गुण पाहिजे होते पास होण्यासाठी. म्हणजेच काय करायचं, 240 आणि 36 जर केलं तर पहा या ठिकाणी 0 आणि 6 झाला मित्रांनो 6, आणि 2 4 आणि 3 झाले 7, आणि हा 2 जशास तसा. म्हणजेच 800 पैकी पास होण्यासाठी तुम्हाला 276 गुण आवश्यक आहेत. म्हणजे परीक्षा पास होण्यासाठी 276 गुण तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहेत. तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. पुढचं गणित अशा स्वरूपाचं आहे ते सुद्धा पाहूयात. विजय एका परीक्षेमध्ये 22% गुण मिळतो, 80 गुणांनी नापास झाला. म्हणजे विजय नावाचा विद्यार्थी, या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये किती गुण मिळाले, 22% गुण मिळाले. मात्र तो 80 गुणांनी काय झाला, नापास झाला. त्याच्यानंतर दुसरा विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले आणि पास होण्यासाठी आवश्यक गुणापेक्षा त्याला 28 गुण काय मिळाले, जास्त मिळाले. तर या ठिकाणी परीक्षा एकूण किती गुणाची होती हे एवढं आपल्याला विचारले. एकूण परीक्षा किती गुणाची होती हे विचारले. पास होण्यासाठी नापास होण्यासाठी किती गुण हवेत हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं नाही. मग आपल्याला परीक्षा एकूण किती गुणाची काढायची, ज्यावेळेस दोन्ही एक विद्यार्थी पास आणि एक विद्यार्थी नापास असतो त्यावेळेस नेहमी काय करायचं, गुणाकार म्हणजे जे की त्यांना गुण मिळतात म्हणजे जे मार्क मिळतात त्याची नेहमी करायची बेरीज. म्हणजे विजूला किती मित्रांनो या ठिकाणी 80 गुणांनी नापास झाला, म्हणून या ठिकाणी 80 लिहूयात.
त्याच्यानंतर दुसरा विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले आणि तो 28 गुण जास्त घेऊन या ठिकाणी पास झाला. मग हे कंसात लिहायचं, म्हणजे पहिला नापास विद्यार्थी आणि पास विद्यार्थी याची गुणाची बेरीज करायची. गुणाकारामध्ये आपल्याला 100 लिहायचे आहेत. 100 लिहिल्याच्या नंतर भागाकारामध्ये काय करायची, टक्केवारीची वजाबाकी करायची. टक्केवारीची वजाबाकी करायची म्हणजे 40%मधून 22% गेल्याच्या नंतर राहतात मित्रांनो 18%. 18% राहिल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं, 80 आणि 28 किती होतात पहा, 8 आणि हा 0 झाला 8, 8 आणि 2 झाला मित्रांनो 10, 106. गुणाकारामध्ये हे 100 आणि भागाकारामध्ये हे 18. 18 जर आपण या ठिकाणी 108ला जर भाग जर दिला तर 18 सकी 108 आणि 6 गुणाकारामध्ये जर 100 जर केलं तर येते मित्रांनो 600. याचाच अर्थ परीक्षा एकूण 600 गुणाची होती. परीक्षा एकूण किती, 600 गुणाची होती. म्हणजे विजय एका परीक्षेमध्ये 22% गुण मिळाल्याने 80 गुणांनी नापास झाला. जर त्या परीक्षेत राजू 40% गुण मिळवल्याने पास होण्यासाठी आवश्यक गुणापेक्षा 28 गुण त्याला जास्त मिळाले तर ती परीक्षा एकूण किती गुणाची होती, तर ती परीक्षा एकूण 600 गुणाची होती. आणि पास होण्यासाठी किती गुण आवश्यक असं जर विचारलं तर आपल्याला काय करावं लागेल, पहा विजय एका परीक्षेमध्ये 22% गुण मिळाले, म्हणजे या 600 पैकी त्याला 22% गुण मिळाले, 22% गुण मिळाले. मात्र त्याला अजून 80 गुण पाहिजे होते म्हणून या ठिकाणी प्लस 80 करूयात. आता याचा आपण सुरुवातीला या ठिकाणी हा 2 शून्य कटला, हा 2 शून्य कटला. 22 गुणिले 6 जर केलं तर का किती येते, 5 साइन 2 12, 12 शिलो 2 हात चाला 1, साइन 2 12, 12 आणि 1 1 3 मित्रांनो झाले 132. 132 प्लस 80 जर केलं तर पहा 132 प्लस आपण 80 करूयात. 80 केल्याच्या नंतर पहा हा 2 जशाच तसा, 8 आणि 3 11, 11 शिले 1 हात चाला 1, म्हणजे 212 गुण या ठिकाणी पास होण्यासाठी आवश्यक असणार आहेत. एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. म्हणजे ज्यावेळेस एक विद्यार्थी पास एक विद्यार्थी नापास असतो त्यावेळेस नेहमी गुणाची बेरीज करायची. गुणाची बेरीज कंसामध्ये केल्याच्या नंतर त्याला 100 गुणायचं. 100 गुणल्याच्या नंतर छेदामध्ये टक्केवारीची वजाबाकी करायची आहे, म्हणजे टक्केवारीचा फरक आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पहा आता मित्रांनो, आता पुढचं जे काय आपला टाईप असणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.